नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर. तर आज झेडपीतर्फे एक नवीन अपडेट तुमच्यासाठी आणलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही निकाल बघणार आहोत, काही कागदपत्र पडताळणीच्या याद्या पण आहेत आणि एका पदाची अंतिम निवड यादी लागलेली आहे. ती पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. कोणत्या झेडपीची आहे, कोणत्या पदाची ते सगळं आपण एंडिंगला बघणार आहोत. तोपर्यंत आपण निकाल बघून घेऊ आणि कागदपत्र पडताळणीच्या याद्या पण बघून घेऊ. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, तर आता ज्यांचं काही मार्कांवरून सिलेक्शन हुकलेलं आहे, तर त्यांनी काय करायचं आहे की मी काही भरतीच्या जाहिरात पण टाकत असतो, ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. जर तुमचं इथे सिलेक्शन झालं नाही काही मार्कांमुळे, तर ती जागा तुमची असू शकते, तिथे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तिथे अप्लाय करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, मी एज्युकेशन रिलेटेड कंटेंट पण टाकतो, जे तुमच्या एक्झामसाठी IMP टॉपिक आहेत त्याच टॉपिकवर व्हिडिओ असतात. त्यामुळे ते पण तुम्ही बघत जा. तुम्ही जी कोणती परीक्षा देत असाल, झेडपी भरती, पोलीस भरती, शिक्षक भरती, MPSC UPSC सर्व परीक्षांसाठी काही टॉपिक कॉमन असतात. त्या टॉपिकवरच आम्ही एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ आणत असतो. ते पण तुम्ही नक्की बघा. ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच काही ना काही फायदा करून देतील. तर चला आता आपण मेन टॉपिककडे वळूया. तर इथे सगळ्यात पहिला निकाल आपण आता बघणार आहोत. तर इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पहिला निकाल कोणत्या झेडपीचा आहे. तर इथे बघा हिंगोली झेडपीचा. पद कोणतं आहे? ग्रामसेवक. हिंगोली झेडपीचा ग्रामसेवकाचा हा निकाल आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. तर आता इथे बघा निकाल कसा बघायचा ते मी तुम्हाला सांगतो. त्याआधी ज्यांना माहिती निकाल कसे बघायचे त्यांनी काय करायचं आहे, पुढे व्हिडिओ घ्यायचा आणि तुम्ही बाकीचे निकाल बघायचे, बाकीच्या याद्या बघून घ्यायच्या आहे, त्या नीट समजून घ्यायच्या आहे. आता जे पहिल्यांदा बघताय त्यांनी निकाल कसा बघायचा मी ते सांगतो. इथे बघा, इथे तुम्हाला रोल नंबर दिला आहे, त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर, इथे तुम्हाला कॅटेगरी दिलेली, त्यानंतर इथे जेंडर, इथे तुमची डेट ऑफ बर्थ आहे, इथे तुमचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर इथे तुमचे सब्जेक्ट वाईज सेपरेट मार्क दिले, कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला किती मार्क आहे ते इथे तुम्हाला समजेल. त्यानंतर इथे तुमचे टोटल मार्क दिलेले आणि इथे पुढे आल्यावर तुम्हाला इथे रिमार्क दिसेल, जे वरती रिमार्क आहे त्यापैकीच इथे रिमार्क दिलेलं आहे. त्यानंतर इथे हायर क्वालिफिकेशन दिलेलं आहे तुमचं, त्यानंतर इथे तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन आणि इथे तुमचे पर्सेंटेज मार्क. तर आता मी प्रत्येक व्हिडिओत सांगत आलेलो आहे त्याप्रमाणे तुम्हाला टोटल मार्क बघायचे, पर्सेंटेज मार्क नाही बघायचे, कारण हे जे मेरिट आहे हे या मार्कांवर लागलेलं असतं. तर आता तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यात पहिले रिझल्ट ओपन केल्यावर तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं. तुमचं जर नाव सापडलं नाही तुम्हाला, तर तुम्ही काय करायचं, रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा, रोल नंबर टाकून बघा किंवा डेट ऑफ बर्थ टाकून बघा. या तिघांपैकी काही एक जरी टाकलं तरी तुमचं नाव येऊन जाईल. आणि तरी तुमचं नाव येत नसेल तर ते काय येत नसेल ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण ज्या उमेदवारांना 90पेक्षा कमी मार्क असतात त्यांचं या लिस्टमध्ये नाव नसतं, कारण ही मेरिट लिस्ट आहे. ज्यांना 90 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहेत त्यांचंच या लिस्टमध्ये नाव आहे. तर याचा प्रूफ म्हणून मी तुम्हाला एकदम एंडिंगच्या पेजवर नेतो आणि तिथे तुम्हाला सगळी माहिती समजवतो. तर आता इथे तुम्ही खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला ही पूर्ण PDF दिसेल. तुम्ही काय करायचं, एकदा अशी PDF स्क्रोल करून पण तुमचं नाव शोधून घ्या. आणि जरी तुमचं नाव यात सापडलं नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं 90पेक्षा तुम्हाला कमी मार्क असतील म्हणून तुमचं नाव यात आलं नसेल, तर आता हे बघा, हे एंडिंगचं पेज आहे. इथे जो शेवटचा कॅन्डिडेट आहे तर इथे बघा त्याला 90 मार्क आहे. म्हणजे हे जे मेरिट आहे हे 90 मार्कावर क्लोज झालेलं आहे. 90 मार्काच्या खाली ज्यांना मार्क आहे त्यातला एकही उमेदवार तुम्हाला यात दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही हे समजून घ्यायचं आहे नीट. तर आता आपण पुढचा निकाल बघूया. तर इथे बघा पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे, तर रत्नागिरी झेडपीचा. कोणत्या पदाचा आहे, इथे बघा तुम्हाला पद दिसत असेल ग्रामसेवक या पदाचा आहे. इथे तुम्हाला हा पूर्ण निकाल दिसत असेल. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं निकाल कसा बघायचा आहे, त्याप्रमाणे तुम्ही निकाल बघून घ्या. तुम्हाला जे मार्क बघायचे ते टोटल मार्क आहे ते बघा. तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं. नाव नाही सापडलं तर रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा, रोल नंबर टाकून बघा, तरी नाही सापडलं तर डेट ऑफ बर्थ टाकून बघा. या तिघांपैकी काही एक टाका, तुम्हाला तुमचं नाव सापडून जाईल. इथे खाली तुम्ही स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसेल. आणि यात पण जर तुमचं नाव सापडलंच नाही सगळं करून, तर मी तुम्हाला आत्ताच मगाशी सांगितलं तुम्हाला 90पेक्षा कमी मार्क असतील म्हणून तुमचं यात नाव आलेलं नसेल. तर आता आपण पुढचा निकाल बघूया. तर आता इथे पुढचा निकाल नाही आहे, इथे सगळ्या आता तुमच्या कागदपत्र पडताळणीच्या याद्या सुरू होतील इथून पुढे. तर आपण त्याच बघणार आहोत. तर इथे बघा पहिली कोणत्या झेडपीची DV लिस्ट आहे, तर लातूर झेडपीची, इथे तुम्हाला दिसत असेल. तर आता ही यादी कोणत्या पदाची आहे, तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल आरोग्य सेवक महिला, म्हणजेच ही आरोग्य परिचारिका यांची ही लिस्ट आहे, DV लिस्ट आहे, लातूर झेडपीची DV लिस्ट आहे ही. तर आता त्यांची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे, तर इथे बघा तुम्हाला तारीख दिलेली 20 तारीख दिलेली, 20 तारखेला तुमची कागदपत्र पडताळणी होईल. कधी होईल, सकाळी 11 वाजता होणार आहे. 11 वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. तुमचा पत्ता काय असणार आहे हे बघा, हा पत्ता दिलेला आहे त्यांनी इथे. या पत्त्यावर तुम्हाला पोचायचं आहे. या ओळीत पूर्ण पत्ता दिला आहे तो तुम्ही एकदा वाचून घ्या. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, झेडपीच्या कागदपत्र पडताळणीसाठी काय डॉक्युमेंट लागणार आहे मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. जवळजवळ सर्व झेडपीला कॉमन डॉक्युमेंट आहे. थोडेसे काही डॉक्युमेंट सोडले तर बाकी सगळेच डॉक्युमेंट कॉमन आहे प्रत्येक झेडपीला.
त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट न्यायचे. तुम्हाला 3 सेट न्यायचे, एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा, 2 झेरॉक्सचे, दोघी झेरॉक्सचे सेट तुम्ही स्वतः अटेस्टेड करून न्या. तर या सर्व माहितीसाठी तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा. तर आता आपण इथे बघा खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला यादी दिसेल, तीच बघूया. तर हे बघा इथे तुम्हाला यादी दिसत असेल, कागदपत्र पडताळणीची ही यादी आहे. कोणत्या पदाची इथे बघा आरोग्यसेवक महिला लातूर झेडपीची ही यादी आहे. तर आता यात तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही शोधून घ्या. तर हे बघा इथे तुम्हाला बैठक क्रमांक दिलेला आहे, त्यानंतर इथे गुणवत्ता यादीतील क्रमांक, इथे कॅटेगरी, इथे तुमचं नाव दिलेलं आहे आणि इथे तुमचे प्राप्त गुण. तर अशा प्रकारे ही यादी लागलेली आहे. यात तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण यादी दिसून जाईल, ती पण बघून घ्या तुम्ही. आणि मी सांगितल्याप्रमाणे आता इथे बघा इथे पण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. यावरच मी सेपरेट डिटेल व्हिडिओ बनवला आहे. कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, कोणते डॉक्युमेंट कसं काढायचे ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघून घ्या. तर आता आपण पुढची DV लिस्ट बघणार आहोत. तर इथे बघा पुढची DV लिस्ट पण लातूर झेडपीचीच आहे. तर कोणत्या पदाची ही आरोग्य सेवक पुरुष 40% इथे तुम्हाला पद दिसत असेल. तर आता तुमची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे, इथे बघा तुम्हाला तारीख दिली 26 तारीख सकाळी 11 वाजता तुम्हाला पोहोचायचं आहे तिथे. तर इथे तुम्हाला पुढच्या ओळीत पत्ता दिलेला आहे. या पत्त्यावर तुम्हाला तिथे जायचं आहे. तुम्ही 1 तास आधीच तिथे पोहोचायचे आहे. आणि मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे मी कागदपत्र पडताळणीसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून जा. आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते पण मी त्यात सांगितलेलं आहे. त्या सगळ्या डॉक्युमेंटचे तुम्ही 3 सेट घेऊन जा. एक ओरिजिनल सेट न्यायचा आहे आणि 2 झेरॉक्स सेट न्यायचे. दोघी झेरॉक्स सेट तुम्ही स्वतः अटेस्टेड करून न्या. तुम्ही जे काही डॉक्युमेंट नेणार आहे ते प्रॉपर न्या. असं नको व्हायला की एका डॉक्युमेंटमुळे तुमचं सिलेक्शन राहील. त्यामुळे तुम्ही तो एकदा व्हिडिओ नक्की बघा. तर आता इथे तुम्ही खाली स्क्रोल केल्यावर इथे पण तुम्हाला यादी दिसून जाईल. इथे बघा या PDF मध्ये त्यांनी आधीच दिलेलं आहे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे. हेच मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे कोणतं डॉक्युमेंट कोणाला लागणार आहे, कसं काढायचं आहे, ते सगळं मी तुम्हाला माहिती दिली आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. तर आता इथे खाली आल्यावर बघा तुम्हाला लिस्ट दिसेल. ही बघा इथे लिस्ट दिलेली आरोग्य सेवक पुरुष 40% तुम्हाला इथे दिसत असेल. इथे जिल्हा परिषद लातूर ही पूर्ण लिस्ट तुम्ही बघून घ्या. तुम्हाला इथे बैठक क्रमांक दिला आहे, इथे तुम्हाला गुणवत्ता यादीतील क्रमांक, इथे तुमची कॅटेगरी, इथे नाव आणि इथे मार्क. अशा प्रकारे ही लिस्ट आहे, बघून घ्या. खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल. तुम्ही तुमचं नाव नीट शोधून घ्या. त्यानंतर आता पुढची DV लिस्ट बघूया. तर आता इथे बघा पुढची DV लिस्ट कोणत्या झेडपीची आहे. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल बुलढाणा झेडपी, बुलढाण्याची ही DV लिस्ट आहे. कोणत्या पदाची, इथे बघा कंत्राटी ग्रामसेवक या पदाची DV लिस्ट आहे. तर आता इथे तुम्हाला दिलं आहे तात्पुरती निवड यादी. याचा अर्थ ही काही निवड यादी नाही आहे. या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होईल आणि त्यानुसार त्यांची निवड यादी लागेल आणि प्रतीक्षा यादी लागेल. तर इथे तुम्हाला ही DV लिस्ट दिसत असेल. यात तुमचं नाव आहे का नाही तुम्ही शोधून घ्या. इथे खाली तुम्हाला स्क्रोल केलं तर पूर्ण DV लिस्ट दिसेल. त्यात तुमचं नाव आहे का नाही नक्की शोधा. आणि अजून एक गोष्ट मी जशी मागाशी सांगितली त्याप्रमाणे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे याच्यासाठी मी त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्यानुसार तुम्ही सर्व डॉक्युमेंट न्यायचे. असं नको व्हायला की एका डॉक्युमेंटमुळे तुमचं सिलेक्शन राहील. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर आता आपण पुढची DV लिस्ट बघूया. तर आता इथे बघा पुढची DV लिस्ट कोणत्या झेडपीची, बुलढाणा झेडपीचीच आहे. कोणत्या पदाची, या आरोग्य सेवक महिला या पदाची. आता ज्यांचं यात नाव आहे त्यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर तुमची निवड यादी लागेल. इथे बघा तुम्हाला गुणवत्ता यादीतील क्रमांक, इथे तुमचा बैठक क्रमांक म्हणजेच रोल नंबर, त्यानंतर इथे तुमचं नाव आणि इथे मार्क. सोपी यादी ही, तुम्हाला नाव सापडायला सोपं जाईल. इथे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण यादी दिसेल. तुम्ही ही पण बघून घ्या. तर आता ही जर यादी तुम्ही नीट बघितली असेल तर तुम्हाला ह्या यादीमध्ये इन्फॉर्मेशन कुठेच दिलेली नाही आहे की तुमची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे, किती वाजता होणार आहे, ठिकाण काय असणार आहे. आपण जी मागाची DV लिस्ट बघितली ग्रामसेवकाची त्यात पण तुम्हाला काहीच दिलेलं नाही. तर आता ज्यांनी बुलढाणा झेडपीत अप्लाय केलेला असेल ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक महिला या पदांसाठी, त्यांनी काय करायचं आहे, त्यांचं जर यात नाव असेल तर त्यांनी त्यांचे ईमेल चेक करा. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन ईमेलवर येऊन जाईल. तुमची कागदपत्र पडताळणी कुठे होणार आहे, तारीख काय असेल, टाईम काय असेल आणि ईमेल कोणता चेक करायचा आहे. फॉर्म भरताना तुम्ही जो ईमेल दिला आहे तोच चेक करा, बाकीचे ईमेल नका चेक करू. तर आता आपण पुढची DV लिस्ट बघूया. तर इथे बघा पुढची DV लिस्ट कोणत्या झेडपीची आहे, बुलढाणा झेडपीचीच आहे. तर कोणत्या पदाची आहे, आरोग्य सेवक पुरुष 50%. इथे बघा तुम्हाला पूर्ण DV लिस्ट दिलेली आहे. यात जर तुमचं नाव असेल तर तुमची कागदपत्र पडताळणी होईल. सोपी यादी, यात तुमचं नाव शोधून घ्या. इथे खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तुम्हाला पूर्ण यादी दिसेल. ही पण यादी जर तुम्ही बघितली यात पण तुम्हाला कधी होणार आहे, ठिकाण काय असेल, टाईम काय असेल, काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नाही. त्यामुळे यात पण ज्यांचं नाव आहे त्यांनी काय करायचे, त्यांचे ईमेल चेक करायचे. सगळी इन्फॉर्मेशन त्यांना ईमेलवर येणार आहे. तर आपण आता पुढची निवड यादी बघणार आहोत. तर आता इथे बघा
ही कोणत्या झेडपीची? नागपूर झेडपीची. तर आता ही काय कागदपत्र पडताळणीची यादी नाही. इथे बघा तुम्हाला दिसत असेल अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी. नागपूर झेडपीच्या कोणत्या पदाची? आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाची. यांचं जी कागदपत्र पडताळणी ती ऑलरेडी झाली होती. तर आता ही त्यांची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे. त्यामुळे तुमचं नाव आहे का नाही ते नक्की बघा, कारण ही फायनल लिस्ट आहे, सिलेक्शन लिस्ट आहे. इथे तुम्हाला रोल नंबर दिला आहे, रजिस्ट्रेशन नंबर, इथे कॅटेगरी, इथे जेंडर, इथे डेट ऑफ बर्थ, इथे नाव दिलेलं आहे, इथे तुमचे मार्क दिलेले आहे आणि इथे बघा कॅटेगरी दिली आहे आणि इथे समोर तुम्हाला दिसत असेल निवड, म्हणजेच निवड झालेली आहे. आणि इथे तुम्ही जर खाली आला तर इथे बघा तुम्हाला प्रतीक्षा दिसेल, म्हणजे या उमेदवारांचं प्रतीक्षा यादीत नाव आहे. इथे तुम्हाला प्रतीक्षा यादी दिलेली. तर अशा प्रकारे तुम्ही गोंधळ होऊ देऊ नका. ही फायनल सिलेक्शन लिस्ट आहे, ही काय कागदपत्र पडताळणीची यादी नाही आहे. यात तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही नक्की चेक करून घ्या. तर अशा प्रकारे आज आपण काही इन्फॉर्मेशन बघितली, त्यात आपण काही निकाल बघितले, काही कागदपत्र पडताळणीच्या याद्या आणि एका झेडपीची आपण अंतिम निवड यादी बघितली. ती कोणत्या झेडपीची आहे? नागपूर झेडपीची आहे. तर अजून बाकीच्या झेडपीची काही अपडेट आलेली नाही. ती अपडेट आली की मी अशी तुम्हाला व्हिडिओमार्फत देत राहील. त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जे कोणी तुमचे जवळचे मित्रमैत्रिणी या झेडपीत असतील, त्यांनी अप्लाय केलेला असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि या संदर्भात काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.